गोकुळधाम सोसायटी वेलकम जीवदया बेन. परफेक्ट परफेक्ट मस्त आहे. हा ये खाली. अब्दुल भाऊ सगळी तयारी चोखपणे झाली ना? हो माधवी वहिनी सगळी तयारी झाली आहे. भिडे अंकल मी काय म्हणतो, स्वागत करायची सगळी तयारी झाली आहे ना? आजींच्या स्वागतामध्ये काही कमी नाही पडलं पाहिजे. गोळ्या मला नको शिकवू, सगळी तयारी झाली आहे. भिडे अंकल मी तुम्हाला शिकवत नाहीये, ते काय ना टप्पू टप्पू सेनेची जान आहे. हो बाबा, आणि म्हणूनच आजींचं स्वागत एकदम फर्स्ट क्लास झालं पाहिजे. ट्राय टू अंडरस्टँड भिडे अंकल. आय अंडरस्टूड गोळ्या, आय अंडरस्टूड. भिडे अंकल आम्ही फटाक्यांची माळ पण आणली आहे. वा वा वा. पण ती फुटेल ना वेळेवर, नाहीतर परत प्रॉब्लेम व्हायचा. भिडे अंकल ते तर चेक नाही केलं, एकदा फोडून बघू. ए छोट्या सोडी, जर हे फटाके तू आता फोडशील तर आजीच्या स्वागताला काय फोडणार? म्हणलं पाहिजे, तुम्ही इंटेलिजंट तर आहात. थँक्यू. मोस्ट वेलकम. तसं आई, दया आंटींशी काही बोलणं झालं का? ते लोक निघाले का? नाही ना बाळा, मला काहीच माहित नाहीये. तर मग बाबा जेठा अंकलला फोन करून विचारा ना. हो हो. अरे नाही नाही, मी फोन नाही करू शकत त्यांना. का फोन मध्ये बॅलन्स नाहीये? गोळ्या तू उद्या क्लासला ये, तुला इतका होमवर्क देतो की तुझ्या डोक्याचा बॅलन्स बिघडेल. अरे मी कसा काय फोन करणार त्यांना? ते आता सन्मान समारोहात असतील, त्यांना डिस्टर्ब होईल. नंतर करतो मी फोन त्यांना. मित्रांनो, रस्त्यावर झोपणाऱ्या गरिबांना कंबल वाटणारे कंबल बाबाच्या नावाने फेमस हिरालाल सुरतींचा सन्मान करूया. स्टेजवर त्यांचं स्वागत करूया. अरे वा वा, मस्त. थँक्यू व्हेरी मच. मी इथून बाहेर पडताच लगेच हे शॉल आणि हा नारळ सुद्धा दान करणार आहे. मित्रांनो, जसं की तुम्हा सर्वांना ठाऊक आहे, आपण आजचा हा कार्यक्रम त्या लोकांना सन्मानित करण्यासाठी आयोजित केला आहे जे समाजासाठी खूप चांगलं काम करतात. तर प्रेक्षक हो, आता मी जे नाव घेणार आहे ते नाव घेताना देखील मला अभिमान वाटतोय. आपण सगळे खूपच नशीबवान आहोत की इतकी मोठी व्यक्ती आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. हो तर मित्रांनो, ज्या क्षणाची आपण सर्व आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आता आला आहे. आता आपण सन्मानित करू आपल्या सर्वांच्या हृदयावर राज्य करणारी, आदरणीय, सन्माननीय, पूजनीय जशोदाबेन उर्फ जीवदया ताईंना. चला टाळ्यांच्या कडकडाने स्वागत करूया. तर मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगायला खूपच आनंद होतोय की जीवदयाबेनची मुलगी दयाबेन त्या पण खूप प्रख्यात आहेत. आज आपलं सौभाग्य आहे की त्यांची मुलगी, त्यांचे जावई जेठालाल आणि त्यांचा नातू टिपेंद्र आणि त्यांचे व्याही चंपकलाल गडाही इथे उपस्थित आहेत. मित्रांनो, आम्हाला आत्ताच कळलं आहे की फक्त जीवदयाबेनच नाही तर त्यांचे सुपुत्र सुंदरलाल सुद्धा समाजसेवा करतात. आताच ते त्यांच्या मित्राच्या आईची सेवा करण्यासाठी अहमदाबादला गेलेत. किती छान. सुंदरलालने तर संधीचं सोनं केलं. वीरा तर वीरा आहे, त्याच्याबद्दल आपल्या आईचा सन्मान समारोह पाहण्याऐवजी त्यांच्या मित्राच्या आईला मदत करायला गेले आहेत. अशा महान सुपुत्राच्या जन्मदाता जीवदयाबेनना कोटी कोटी वंदन. आजच्या या शुभ दिवशी माझी इच्छा आहे की जीवदयाबेनची मुलगी दयाबेन यांनी आपल्या कुटुंबाबरोबर स्टेजवर यावं आणि जीवदयाबेन विषयी 2 शब्द बोलावे. प्लीज. खूप छान.
ए बाबा काय चला मला नाही यायचं तू जा. अरे जेठालाल काय करतोयस तू? जा. अरे अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही. लोक तर अशा जागेवर जाण्यासाठी रडत असतात. पण मी खुश आहे मला नाही रडायचं. अरे जेठालाल. एक काम करा मेहता साहेब माझ्या जागी तुम्ही जाऊन बोला जे काही बोलायचं आहे ते. अरे काय बोलतोयस जेठालाल? सासू तुझी, मी काय बोलू शकतो? अरे स्टेजवर मी जाऊन इतक्या सगळ्या लोकांसमोर मी नाही बोलू शकणार. प्लीज तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की कृपया लवकर स्टेजवर या, जास्त उशीर करू नका. अरे चल जेठ्या, याच्यात घाबरायचं काय? जा जेठा भाऊ जा. प्रत्येक गोष्टीत उशीर करतो. प्लीज तुम्ही सगळे लवकर स्टेजवर या. अरे चल चल. अरे चल चल चल. जा जेठालाल. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. अरे हा जा जा. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. खूप छान. हो या या. जेठालाल. होय मी तर इथेच बसतो आता. अरे खूपच छान. जीवदयाताई दिसत नाही येते. त्या बॅक स्टेज मध्ये असतील, त्यांची स्पेशल एंट्री आहे. या दयाबेन, जीवदयाबेन विषयी 2 शब्द बोला. नाही टपूचे पप्पा तुम्ही जा ना. अरे मी का बापूजी अगोदर जातील. ते मोठे आहेत ना. मोठे व्यक्ती असताना असं छोट्याने बोललेलं चांगलं नाही वाटत. बापूजी तुम्ही अगोदर बोला. प्रिय बाळांनो आणि माझ्या वयाच्या मित्रांनो, माझ्या वेणबाईंविषयी मी काय सांगू. जाऊ द्या. आज मला एका पिक्चरचं गाणं आठवतंय. आज हमारे दिल में अजब ये उलझन है, सम्मान हो रहा समधन का और भाषण दे रहे समधी है. आमच्या वेणबाई जीवदयाबेनचं नाव हीच त्यांची ओळख आहे. जीव आणि दया म्हणजे प्रत्येक जीवाप्रती दया बाळगणारी. जर सर्वजणच त्यांच्यासारखे झाले तर हे जग जणू स्वर्गच बनून जाईल. जय जिनेंद्र. बघितलं किती खरं बोललेत ते. या जेठाभाऊ, आता तुम्ही बोला. मी नाही. दया येणार. दया तू जा. नाही टपूचे पप्पा, तुम्ही बोललात ना की मोठे व्यक्ती असताना छोटे अगोदर बोलले तर बरं नाही दिसत. हो तर बापूजी तर बोलले ना. अरे बापूजी तर सर्वांपेक्षा मोठे. बापूजी तुला नक्की काय बोलायचंय? म्हणजे माझ्यासाठी तर तुम्ही सुद्धा वडील अरे आहात. तू मला कुठे वडील बनवतेस? आई पप्पा तुम्ही दोघे डिसाईड करा, तोपर्यंत मी जाऊन येऊ का? हो जा जा. बोल बोल बोल. कोण वडील? कसला वडील? हॅलो एव्हरीबडी, गुड इव्हनिंग. माझं नाव आहे टिपेंद्र जेठालाल गडा उर्फ टप्पू. मी माझ्या आजीबद्दल फक्त एकच गोष्ट सांगू इच्छितो की ईस्ट असो किंवा वेस्ट, माझी आजी सर्वात बेस्ट. आजी म्हणजे आईची आई. आता जर माझी आई एवढी महान आहे तर विचार करा माझी आजी किती महान असेल. आज मी तुमच्या समोर अभिमानाने सांगतो की मी जीवदया आजीचा नातू आहे. आज मी खूप दिवसांनी माझ्या आजीला भेटणार आहे म्हणून मी खूपच उत्साही आहे, खूपच खुश आहे. माहितीये माझी आजी सुपर डुपर हिट आहे. वा, जशी आजी तसा नातू, सगळे एकापेक्षा एक आहेत. थँक्यू. वा बाळा वा. आई पप्पा तुमचं ठरलं का? तुमच्यापैकी कोण आधी बोलणार आहे? आई आई. अरे नाही टपूचे पप्पा, वडील. अरे ते असतं ना लेडीज फर्स्ट. तू लेडीज आहे ना, हा? मग जा ना, बोल जा. हे घे आई, हे घे. जा जा जा. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. बंधू आणि भगिनींनो, अंकल आणि आंटींनो, तुम्हा सर्वांना दयाचा प्रेमपूर्वक नमस्कार. आता ते पटेल भाऊ बोलले की आई बद्दल मी 2 शब्द बोला, पण माझ्या आईचं व्यक्तिमत्व इतकं श्रेष्ठ आहे की तिच्याबद्दल 2 शब्द काय 2000 शब्द पण बोलले ना तरी कमीच आहे. ही माझ्या आईची प्रतिभा आहे, माझ्या आईचं कर्तृत्व आहे, ज्याच्यामुळे आज आम्हाला इथे बोलायची संधी मिळाली. तसं बघू तर प्रत्येकाची आई श्रेष्ठच असते,
पण माझ्या आईची खास गोष्ट अशी आहे की माझी आई माझी मैत्रीण आहे, माझी गुरु सुद्धा आहे आणि सल्लागार पण आहे. मी आणि सुंदर वीरा जेव्हा केव्हा आईच्या ह्या गुणाबद्दल बोलतो किंवा विचार करतो तेव्हा आईबद्दल एक वेगळाच अभिमान वाटतो. माझी आई वाऱ्यासारखी आहे. ती दिसत नाही पण तिला अनुभवू शकतो. आई आपल्याला जन्म देते. लहानपणापासून आजपर्यंत जेव्हाही माझ्या डोळ्यात अश्रू आलेत, माझ्या आईने त्यांना जमिनीवर पडू सुद्धा दिले नाही. वा वा. माझ्या सुखाला, माझ्या आनंदाला माझ्या आईने दुपटीने वाढवलंय. माझ्या हसण्याला, माझ्या आनंदाला माझ्या आईने 2 पटीने वाढवलंय. माझ्या आईच्या पदरात करोडो आनंद असतील तर ती नेहमीच सगळ्यांना वाटतच असते. वाई. अजून एक गोष्ट, माझ्या आईच्या जिभेवर सरस्वती माता साक्षात आहे. ती जे काही बोलते ते खरं होतं. मला माझ्या आईवर खूप अभिमान आहे. खूपच छान दया वहिनी. वा दया वहिनी वा, खूपच छान. वाह, मुलगी असावी तर अशी. आता मी माझे पती टपूचे पप्पा गडा यांना विनंती करेन की माझ्या आईविषयी 2 शब्द बोलावे. झालं ना, सगळे बोलले ना, आता मी काय वेगळं बोलणार आहे. टपूचे पप्पा बोला अरे ना. सगळे तर बोलले ना. बोला ना, प्लीज बोला. जा जेठ्या जा. ओय बोल जेठाप्रा. हा. काय माहित काय जा, झालं चांगलं तर. बोला. बोलले ना सगळे. मस्त बोला, आता जा, मला जा. कशाला पाठवते. जय हो. इकडे. इतकं कमी नाही बोलायचंय. बोला, थोडस बोलायला पाहिजे ना. बोला. सर्व जणांनी माझ्या सासूजी विषयी सगळंच बोलले. आता मी काय बोलू. एक हत्ती मुंगी विषयी काय बोलू शकतो. मुंगी. विहीणबाई मुंगी. नाही नाही सॉरी, एक मुंगी. मुंगी हत्ती विषयी काय बोलू शकते. म्हणून मी फक्त इतकं सांगू इच्छिते. तुम्हा लोकांना असं वाटत असेल की सासूजी समाजसेवा वगैरे करतात म्हणजे खूप गंभीर स्वभावाचे असतील, पण तसं जरा सुद्धा नाही आहे. सासूजींचा स्वभाव खूप प्रेमळ आणि मस्तीखोरच आहे. मस्तीखोर पण आहे. सदैव माझ्यावर हसत राहतात. म्हणजे नेहमी हसत असतात. रोज अर्धा तास फोनवर दयासोबत गप्पा मारत असतात आणि हसत असतात. त्यांच्या चर्चेचा विषय नेहमी मीच असतो. याने एक गोष्ट कळते की दया तर माझी बायको आहेच, तर ती मला नक्की प्रेम करणारच. पण सासूजी तर माझी सासू आहे, तरी सुद्धा माझ्यावर प्रेम करते. देवा अशी सासू कोणालाही नको देऊ. नाहीतर मी इतक्या अभिमानाने जे बोलतो की माझ्याकडे जी सासूजी आहे तशी सासू इतर कोणाकडेही नाही, ते मी नाही बोलू शकणार ना. माझी सासू करोडोमध्ये एक आहे.
करोडो मध्ये एकच आहे, कारण माझं ठामपणे म्हणणं आहे की देवाने त्यांचं सर्जन करून नंतर ती डाय तोडली. आता सासूजींबद्दल अजून काय बोलू? जावई बापू, ऐका, याला म्हणतात जावई बापू, आणि तुम्ही तर एक शब्दही चांगलं बोलू नाही शकत. मी काहीही बोललो तरी असं वाटणार की टॉर्च मारून तुम्हाला सर्वांना सूर्यदादा दाखवतोय. खूप छान, खूप छान. खूपच मस्त होय, दिल खुश करून टाकलंस यारा. थँक्यू. अरे वा तारक, जेठा भाऊनी काय भाषण दिलंय. अरे खरं तर मलाच माहितीये की यावेळी जेठालालच्या मनात काय चाललं असणार. तर मित्रांनो, आता ती वेळ आली आहे. अरे वा. आता मी त्यांना आमंत्रित करणार आहे ज्यांची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत होतो. श्वास रोखून ठेवा. आता येत आहेत आदरणीय, आपल्या सगळ्यांची प्रिय जीवदयाबेन. प्लीज वेलकम जीवदयाबेन. वाव, आता आजी येणार. आजीला भेटण्यासाठी किती उत्सुक आहे मी काय सांगू. केव्हा येणार जीवदया आई? किती सुंदर दिसत असतील ना त्या. आपण तर पहिल्यांदाच बघणार आहोत त्यांना. हो, पण एवढा वेळ का लागतोय? काय झालं? सासूजी येत का नाहीये? अरे मेहता साहेब, दयावहिनींची आई थोडी जास्तच यंग नाही वाटत आहे का? नाही नाही नाही, त्या नसणार बाबा. नाही का? नमस्ते, मी जीवदयाबेनची पीए आहे, दिव्या. ओ, सॉरी मित्रांनो, जीवदयाबेन नाही येणार. काय? होय, असं कसं? अरे आई, का नाही? हो, का नाही येणार आई दया? हा संपूर्ण प्रोग्राम त्यांच्यासाठी आयोजित केलाय. तेच तर. जीवदयाबेन का नाही येणार आहेत? नाही, त्या येणार आहेत, पण त्या नाही येणार आहेत. जर कोणी त्यांचा फोटो काढला तर? कारण त्यांना पब्लिसिटी आवडत नाही. ओ, नाही नाही नाही, मी सांगतो. ऐकलं ना सगळ्यांनी? कोणीही जीवदयाबेनचे फोटो काढणार नाही. कोणी फोटो काढणार नाही. होय, कोणीच फोटो काढणार नाही. तुम्ही बोलवा आई साहेबांना. बसा बसा, तुम्ही सगळे बसा. हो हो यार, बसा बसा बसा. जर कोणी फोटो काढण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फोन जप्त करण्यात येईल. प्लीज तुम्ही त्यांना बोलवा, प्लीज. हो, मी आता बोलावते.